विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डच्या एक्झाम मध्ये नक्की काय चुकतंय याच्यावर थोडासा विचार करायचा आहे. काय चुकतंय, कुठं चुकतंय सांगतो. 5 दिवस मन लावून अभ्यास केला फिजिक्सचा, अगदी जीव तोडून अभ्यास केला, पण म्हणावा तसा पेपर सोपा गेला नाही. काय चुकलं? वर्षभर आपण अभ्यास केला नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, हे मी रिझन देणार नाही. आता ही कारण मी आता देणार नाही. तुमची चूक मी तुम्हाला दाखवून देणार आहे. मी तुम्हाला सांगतो, फिजिक्सचा पेपर सोपा अशा मुलांना गेलाय की ज्यांनी न्यूमेरिकल्स केले. बरं, न्यूमेरिकल्स करण्यासाठी बेसिक फॉर्म्युले आले पाहिजे होते. 16 टॉपिक होते. आपल्याला वर्षभर वेळ होता. रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं. केलं का? नाही केलं. नाही. आता मी तुम्हाला सांगतो, चला ठीक आहे, फिजिक्सचा पेपर जाऊ दे. झालं. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉ 2 आले होते. तो लॅपलास लॉ आला होता. अजून कुठला स्टोक्स लॉचं न्यूमेरिकल आलं होतं, लक्षात घ्या. याच्यावर ठीक आहे. एक 15, 20, 30 मार्काचा एव्हरेजली चांगल्या मुलांनी 25, 30, 35 मार्काचा अटेम्प्ट केला आहे. आता ज्यांनी काय केलंच नाहीये ते एमसीक्यू, व्हीएसए थोडं इकडं-तिकडं बघून त्याच्या जीवावर पास होतील. फेल कुणी होणार नाही. बरं, आता फिजिक्सला जी चूक केली आपली, केमिस्ट्रीत परत करायची आहे का? करायची आहे का? नाही करायची. बरं, मग सर आता एका दिवसात असा काय बदल होणार आहे? मी म्हणतोय कुठं 1 दिवस आहे? तुमच्याकडे टोटल अजून 45 दिवस आहेत. शॉक बसला असेल तुम्हाला. उद्या पेपर आहे आणि सर म्हणतात 45 दिवस वेळ आहे. तर सांगतो, उद्याच्या पेपरला आपण सुरुवात करतोय. तयारी केलेली आहे. पण जर ही तयारी कंटिन्युअसली 45 दिवस ठेवली इथून पुढे तरी तुम्हाला सीईटीत चांगला स्कोर होणार. मग याच्यासाठी बेस्ट स्ट्रॅटेजी कुठली आहे मी तुम्हाला सांगतो. ऐका, प्लीज ऐका. मला माहिती आहे, खूप छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे मला, तुमचा वेळ घ्यायचा नाहीये. पण तुम्हाला इथून पुढे तरी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मी तुम्हाला सांगतो, हा माझा स्टडी प्लॅन असणार आहे, लक्षात घ्या. बोर्डच्या एक्झाम बद्दलच बोलणार आहे मी, केमिस्ट्री बद्दलच बोलणार आहे. मला माहिती आहे आज केमिस्ट्रीचा दिवस आहे. पण मी तुम्हाला सूचना देतोय. डेली 1 टॉपिकचे फॉर्म्युले रिवाइज व्हायला पाहिजेत. ओके, 21 तारखेनंतर. होय. मॅथ्सचा पेपर झाला की मॅथ्सच्या पेपरच्या दिवशी घरी आल्यावर झोपायचं नाहीये, लक्षात घ्या. फिजिक्सचा कुठलाही एक टॉपिक आणि फुल फॉर्म्युले रिवाइज करून घ्यायचे आहेत. केमिस्ट्री निदान एक तरी चार्ट पाहिजे. पण मी चुकतोय. मी तुम्हाला सांगतो, मी चुकतोय इथं, लक्षात घ्या. मी आता चेंज काय करतोय बघा. क्लिअरली बघा, मी इथं इरेजरने हे इरेज करतोय आणि मी तुम्हाला सांगतो, इथं लिहिणार आहे मी ऑल चार्ट्स. होय. मला पूर्ण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन पर्यंत, हायड्रोकार्बन, अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक पर्यंत प्रत्येक रिएक्शनचा चार्ट रोज काढायचा. होय. 21 तारखेपासून मला हे सुरू करायचं आहे. याला मला किती वेळ लागेल? 20-25 मिनिटं पण लागणार नाहीयेत सगळे चार्ट काढायला. याला किती वेळ लागेल? पुन्हा 20-25 मिनिटं. पण मॅथ्समध्ये काय? मॅथ्समध्ये ॲट एनी कॉस्ट म्हणायचं होतं बरं का मला. ॲट एनी कॉस्ट शॉर्टकट. होय. शॉर्टकट केलाच पाहिजे. रोज एक तरी शॉर्टकट केला पाहिजे आणि त्या शॉर्टकटवर बेस्ड न्यूमेरिकल, इंटिग्रेशन. बरं, हे सगळं आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये प्रोव्हाईड करणार आहे. तुम्ही करत नाही ना, मला तुमच्याकडून करून घ्यायचंय. होय. हे डेली मला 3-3 व्हिडिओ आपल्या क्रॅश कोर्समध्ये द्यायचे आहेत. द्यायचेच आहेत आणि इंटिग्रेशन एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपिक आहे, लक्षात घ्या. बरं, सगळं जाऊ दे. आता बोर्डच्या एक्झाम बद्दल बोलूया आपण. हे तुम्हाला रोज करायचं आहे. देर आहे दुरुस्त आहे. पण सुरुवात आत्तापासून करा. करा रे बाळांनो, ऑर्गॅनिकला स्टार्ट तरी करा ना. नाहीच करायचं म्हणताय तुम्ही, नाहीच करायचं म्हणताय. कसं चालेल? मला ऑर्गॅनिक करायचंच नाही, मी कधी केलं नाही, झिरो आहे. अरे झिरो जरी असलास ना तू, तुला बेसिक डेफिनेशन्स तरी जमतील ना. कालचा मी ऑर्गॅनिक बॅचमध्ये जो फ्री व्हिडिओ केलाय तो बघितला का? आपली जी बॅच आहे सेपरेटली ₹208 ती बॅच आहे, लक्षात घ्या. तर त्या बॅचमध्ये पहिला व्हिडिओ फ्री आहे, तो बघा. सिंपल. अरे डेफिनेशनसाठी नुसता डेरिव्हेटिव्ह हा शब्द वापरायचा आहे. डेरिव्हेटिव्ह हा शब्द वापरून सगळ्यांच्या डेफिनेशन्स होतील, सगळ्यांच्या. ओके. कुठली डेफिनेशन घेऊया सांगा बघू? ओके, इथरची घेऊया आपण. इथर, वॉटर लिहिलंय मी. ओके, इथरची मला डेफिनेशन तयार करायची आहे, पण मी इथं वॉटर लिहिलेलं आहे. पण मी इथर कसा असतो ऍक्च्युअली? आर, ओ आर. ओके. मग मी काय लिहितोय? डाय अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर पासून तयार केलाय, पण तिथं हायड्रोजनला रिप्लेस करतोय कोण? सेम और डिफरंट अल्किल ग्रुप. मग इथर्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ वॉटर. पण मी अल्कोहोल घेतो. ठीक आहे. इथं एच लिहितोय. काय लिहितोय? एच. ठीक आहे. म्हणजे मी काय लिहितोय? या एच ला जर मी अल्किलनं रिप्लेस केलं, तर ते अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल आहे. त्याचबरोबर मी जर हायड्रोकार्बन घेतलं आणि तिथं ओआर ग्रुप लावला,
तर काय म्हणायचं अल्कोहलची डेफिनेशन सॉरी इथरची डेफिनेशन इथर्स आर अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. म्हणजे हे सगळं पॉसिबल आहे. किती मिनिटं घेतली तुमची? मी 5 मिनिटं घेतली. अजून 2-3 मिनिटं जरा थोडंसं मी तुम्हाला सांगतोय, की चुकतंय कुठं? आपण करतच नाही. पण ऑप्शनला ठेवतोय. आपण हार मानतोय ही आपली चूक आहे. मग चला दिवसभर वेळ आहे अजून. दिवसभर वेळ आहे. तुटून पडूया आपण अभ्यासावर. फिजिकलची रिव्हिजन रात्री उशीर करायची. ऑर्गॅनिक संपवायचा प्रयत्न करायचा दुपारपर्यंत. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक दुपारपर्यंत झालं, संध्याकाळपर्यंत संपवू. संध्याकाळ नाही झालं तर 8 वाजेपर्यंत संपवू. तर 8 नंतर मात्र रिव्हिजन स्टार्ट करता येईल की नाही सांगा बघू. त्याच्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट स्ट्रॉंग अशी काय म्हणतो आपण मेंटल एबिलिटी डेव्हलप करायची आहे आपल्याला. ओके. आपलं मन आपलं खंबीर बनवायचंय. होय, खंबीर बनूया आपण. ठीक आहे. आणि कुठल्याही काहीही प्रॉब्लेम येणार नाही मला. मला सगळे सोल्युशन आहेत. असा एक ॲटिट्यूड तुमच्याकडे असला पाहिजे. प्रॉब्लेम नसतोच रे. जे चाललंय त्यातून आपल्याला सोल्युशन शोधायचे असतात. मग आपलं ठरलंय काय सांगा आता? अजून एक बरं का आता तुम्ही फिजिक्समध्ये न्यूमेरिकल केले नाहीत. मुलांना पेपर थोडासा टफ गेला. केमिस्ट्री मधल्या न्यूमेरिकलचं काय? तर मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये अतिशय सोपे न्यूमेरिकल आहेत आणि पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाही. 6 टॉपिक आहेत. 16 नाही आहेत आता. 6 टॉपिक आहेत. म्हणजे 6 टॉपिक मधलं माझी इच्छा आहे निदान केमिकल कायनेटिक्सचे ईझी प्रॉब्लेम आपण करू शकतोय की नाही? करू शकताय? नक्की करू शकतोय. मग मी तुम्हाला दुपारी केमिकल कायनेटिक्स न्यूमेरिकल्स चे व्हिडिओ मी नक्की तुम्हाला अपलोड करून देईन. ठीक आहे. मग आता सुरुवात करा. ऑर्गॅनिकला सुरुवात करा. त्या बॅचमधले तो फ्री लेक्चर्स बघा आणि मी तुम्हाला सांगतो शेकडो मुलांनी काल 2 दिवसात म्हणूया आपण काल आणि आज म्हणूया आपण आज सकाळपर्यंत म्हणूया आपण ही बॅच परचेस केलेलीच आहे. म्हणजे परचेस केले त्यांनी ते खुशच आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो सीईटीची तयारी तर होईल ना. कधी करायची आहे मग? कधी करायची? निदान आज डेफिनेशन डिस्टिंग्विश असं म्हणणार होतो बरं का मी. आज डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर केलं तरी भारी होईल आणि हे करा. हे मिस करू नका. बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर विचारतात, क्लासिफिकेशन विचारतात. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंपल कीटोन? सीईटीत 2025 आलेला प्रश्न आहे. क्लासिफिकेशन वरती बेस्ड आहे. क्लासिफिकेशन वरती बेस्ड आहे हे लक्षात घ्या. ओके. मग नक्की काय चुकतंय आपण? काही चुकत नाहीये आपण. आपण सगळंच करणार आहे. ऑप्शनला काही ठेवणार नाहीये आणि माझ्यावर अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ऑल द बेस्ट.